नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर या शेतकऱ्याचं नियोजन इथे तुम्ही बघू शकता की या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये आल्याचं पीक आणि आपल्याला भुईमुगाचं पीक इथे पाहायला मिळते। तर या शेतकऱ्याने असं नियोजन काय केले आणि पूर्ण नियोजन ड्रॅगन फ्रूटचं पण घेणार आहोत आणि या पिकाचीही माहिती आपण इथे सरांच्याकडून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार मॅडम। सर तुमचं नाव काय? माझं नाव विक्रमसिंह कलिपराव देशमुख, मी वांगी गावचा आहे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आणि हे माझे वडील। सर तुमचं नाव काय? माझं नाव कलिपराव देशमुख, रिटायर्ड हेडमास्टर आहे रयतमधला। हो का सर? तुम्ही? मी पाटबंधारे खात्यात आहे, रिसर्च असिस्टंट म्हणून। मला शेतीची आवड आहे, माझं पण MSc ॲग्री झालेलं आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त शेतीमध्ये थोडे थोडे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे शिक्षण एवढा असून सगळ्या गोष्टी असून शेतीची आवड, खूप छान वाटलं सर ऐकून की असं काही आता अलीकडे शिकलेली लोक म्हणतात की काय शेती म्हणजे नाही एवढं हे न बघितलं जात नाही, पण तरीसुद्धा तुमची आवड पाहून आम्हाला खूप छान वाटलं। मग सर तुम्ही ड्रॅगन फ्रूट करावं हे तुमचं नियोजन कसं झालं? ॲक्च्युली पहिली आम्ही पूर्ण ऊसच करत होतो पूर्ण, त्यानंतर मागल्या वर्षी मी पहिल्यांदाच आल्याचा प्रयोग केला, 18 गुंठ केला। 18 गुंठ्यामध्ये माझं मार्चला मी आलं काढल्यानंतर 10 टनापर्यंत आलं माझं निघालं। त्यानंतर आमचे चुलते अरुण देशमुख त्यांनी पहिला सीझन घेतला ड्रॅगनचा, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन काढलं, 12 टन प्लस त्यांनी काढलं। ते पाहिल्यानंतर मला असं एक वाटलं की माझा असा दृष्टिकोन आहे की बाबा भरपूर लोक फक्त पैशासाठी शेती करतात, तर पैशासाठी न करता काहीतरी नवीन करून त्याच्यामध्ये अचीव केलं आपण तर त्याचं एक सॅटिस्फॅक्शन असते, ते खूप वेगळं असते। आता मी सध्या जॉब करतो पाटबंधारे खात्यात, पण जे मला पगार मिळतो काम करतो, पण मी ॲग्रीमध्ये एवढी 6 वर्ष घातली आणि त्याचं मला जे सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे ते मला त्या जॉबमध्ये एवढं मिळत नाही, कारण तिथं सगळा जॉब आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे। मग तिथं मी माझी बुद्धीचा कस नाही लावू शकत, इथं मी माझ्या बुद्धीचा कस लावतो। त्यामुळे यातून जर मला पैसे किती मिळतील ह्याचा विचार न करता आपण त्याच्यात सक्सेस किती होतो याचा विचार करून त्याच्यावेळी एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते वेगळं असतं। मग ह्या पिकाच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं की आता सगळ्या पिकांची एक औषधाची हे ती ठरलेली सिस्टीम आहे, पण ह्याच्या बाबतीत हे कोणालाच काहीच माहिती नाही आहे, प्रत्येकजण अनअवेअर आहे। आणि आमच्या चुलत्यांचं उत्पादन चांगलं निघालं, त्यांचा सुद्धा गायडन्स मिळतोय आम्हाला आणि तो मिळत राहणार। आणि स्वतःच्या सुद्धा बुद्धीचा कस लावून वेगळं काही त्याच्यामध्ये करता येते का, वेगळा प्रयोग काही करता येतोय का, वेगळ्या पद्धतीनं काय आणता येते का, या दृष्टिकोनातून मी ड्रॅगन फ्रूट वळायचा निर्णय घेतला। टोटल क्षेत्र तुम्ही आता ड्रॅगन फ्रूटचं? टोटल क्षेत्र माझं ड्रॅगन फ्रूटचं हे 1 एकर आहे। 1 एकरामध्ये माझे 578 डाम बसलेले आहेत। 578? हां, 578 अंतर 11 का 12 आहे पप्पा? हां, 11 बाय 8 वर आम्ही हे लावलेली आहे झाडं, आणि एका पोलच्या भोवती 4 रोपं लावलेली आहेत। मी रोपं सुद्धा आमचे चुलते आहेत त्यांच्याकडून मी स्टिक घेतल्या, कांड्या म्हणजे पानं, हां पानच कट करून घेतली आहे अशी, आणि त्याची रोपं मी स्वतः तयार केली घरी। कोणती व्हेरायटी? सी व्हरायटी आहे। सी व्हेरायटी? हां, सी व्हरायटी आहे। मग सर ही झालं ड्रॅगन फ्रूटचं, ठीक आहे, ड्रॅगन फ्रूटच्या आपण अनेक मुलाखती घेतात, पण ड्रॅगन फ्रूटमध्ये तुम्ही भुईमुग करावं आणि आले पीक करावं हे तुमच्या डोक्यात कसं आलं? आता ॲक्च्युली पहिल्यापासून आता आपण ड्रॅगन फ्रूट केल्यानंतर ड्रॅगन फ्रूट लागायला 18 महिने तरी जाणार। 18 महिन्यामध्ये मग मध्ये इंटरक्रॉप केलं तर त्याच्यापासून आपल्याला काही प्रमाणात खर्च त्यातला निघून जावा, ह्या दृष्टिकोनातून आम्ही आल्याचं नियोजन केलं। त्याचवेळी जानेवारीत लागण केल्यानंतर ड्रॅगन फ्रूट वाढताना मे महिन्यामध्ये सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो झाडांना, म्हणून मी ढेंच्याचा प्रयोग केलेला होता त्याच्याभोवती, पण तो माझा फसला। त्याचं असं झालं की ढेंच्यावरती जी आळी आली म्हणून आम्ही ते ढेंच्या उपटून टाकला, तर त्याची आळी परत ड्रॅगनवरती चढली आणि ड्रॅगनची पूर्ण शेंडे खाल्लेले होते। ढेंच्या मला काय समजलं? ढेंच्या म्हणजे ताग आणि हिरवळीचं खत आहे। ढेंच्या आणि ताग असे 2 असतात वेगवेगळे, त्याची सावली पडावी म्हणून मग तुम्ही पोलच्या बाजूने लावलेलं होतं झाडाच्या सावलीसाठी। मग त्यानंतर विचार केला की तणांचा पण बंदोबस्त व्हावा आणि थोडंसं पीक पण निघावं, आणि आम्ही जे ड्रीप वापरलेलं आहे ते ड्रिपर नाही, ते इनलाईन लॅटरल आहे, मग पाणी पण पडते, नाहीतरी यातली खतं परत ड्रेंच होऊन जाणार, म्हणून इथं भुईमुग टोकावं असा विचार केला। त्याच्यामुळे तणाचा पण बंदोबस्त होईल, आणि त्यानंतर भुईमुग काढल्यानंतर शेंगा काढून घेतल्या की याच भुईमुगाचा मल्चिंग म्हणून वापर करता येतो याच्यामध्ये।
उत्पादनच्या उत्पादन निघते. पहिली जी खतं घातलेली आहेत त्याचा सुद्धा भुईमुगाला चांगला उपयोग होतोय. आणि तुम्ही सध्या पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीच्या शेंगा इथं लागलेल्या आहेत. खूपच छान. शेंगा खूप अशा मोठ्या हा आहेत. खूप मोठ्या आहेत. ऍक्च्युली आम्ही फक्त 3 बियाच लावलेल्या होत्या. इथं काही जास्त बिया नाही आहेत. 2 डांबांच्या मध्ये फक्त 3 बिया लावलेल्या आहेत. हो का? शेंगांची साईज पाहू शकता. सर जबरदस्त. आणि ढाळ पण असं खूप मोठं झालेलं दिसतंय आपल्याला. आणि शेंगा पण मोठ्या आहेत. शेंगा पण झालेल्या आहेत. ह्याला काही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नाही पडली. ऍक्च्युली ड्रॅगनला ज्यावेळी फवारे घेतो त्यावेळी थोडेफार फवारे याच्यावरती पण उडतात. मग त्याचा किंवा आल्याला फवारे देताना पण उडत आहेत. मग मायक्रोन्युट्रिएंटचे वगैरे हे ते फवारे देताना सुद्धा ह्याला थोडंफार अन्नद्रव्य मिळालेलं आहे वरून. मग सर तुम्ही आल्यावरची फवारणी आली किंवा ड्रॅगन फ्रूट वरती काय फवारणी असतील तुमच्या, त्याचं समतोल त्याचं नियोजन तुम्ही कसं करताय? ॲक्च्युली मला जॉबच्या दृष्टिकोनातून मी शुक्रवार शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी अशा फवारण्या घेतो. मोस्ट ऑफ द फवारणी ही दुपारची नाही घेतली पाहिजे, त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी घेतो. अमावस्याला एक फवारणी कंपल्सरी घेतो. पौर्णिमेला नाही घेतली तरी ठीक आहे. पण ड्रॅगनच्या बाबतीत मी आंतरपिकं घेतल्यामुळं मला एक प्रॉब्लेम जाणवला की अळीचा खूप मोठा प्रादुर्भाव होतोय. आणि ज्यावेळी ही इथं पाहू शकता अळीनं खाल्ल्यामुळं इथं शेंडा स्टॉप होतोय. आणि तो स्टॉप झालेला शेंडा जवळजवळ 25 ते 30 दिवस लागतात इथून फूट निघायला. मग मला असा 2 ते 3 वेळा अळीमुळे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे 1 महिना रिकवर व्हायला वेळ जातोय. ऍक्च्युली हा माझा प्लॉट आता 8.5 महिन्याचा आहे. याच्यापेक्षा खूप सुंदर वाढ झाली असती याची, पण आम्हाला 2 वेळा अळीने फटका दिलाय. मग त्यावेळेपासून मी कशामुळे झाली अळी ऍक्च्युली ही दर अमावस्याला कीटकांनी अंडी घातल्यानंतर अळी ही बाहेर पडतेच. पण हे जे भुईमुग आणि आलं आहे याच्यामुळे किडींची संख्या वाढली आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रॅगनवर व्हावा लागला. मग त्यासाठी आम्हाला दर आठवड्याला मला ड्रॅगनवरती आल्यावरती कंपल्सरी हा स्प्रे घ्यावाच लागतोय. आणि एकाच दिवशी दोन्हीवरती घ्यावा लागतोय. असा पण अनुभव आला की आल्याला स्प्रे घेतला 2 दिवसांनी ह्याच्यावर घ्यायचं म्हटलं तर इकडची अळी तिकडे गेलेली दिसते. होय का? हा, दोन्हीचं एकच दिवशी स्प्रे घेतो. स्प्रे चालतो का दोन्हीवर? नाही, याचे स्प्रे वेगळे आहेत. याच्यावरचे रोग याच्यावरती थोडासा करपा जाणवतो कवळ्या पानांवरती आणि मोस्ट ऑफ द आळीवरतीच थोडं सध्या. कारण प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळं आहे. ज्यांचे फक्त ड्रॅगनच आहे, सोलो क्रॉप घेतलेला आहे फक्त, म्हणजे एकच पीक, त्यांना काही जास्त खर्च औषधं किंवा ह्या दृष्टिकोनातून एवढा येत नाही. जर तुम्ही दुसरं कोणतंही आंतरपीक घेतलं तर त्याच्यामुळं याला सुद्धा थोडासा नुकसान म्हणा थोडक्यात, किंवा आळीकडून किंवा रोगाकडून करपा जरा थोडासा दमवतो. पावसाळी ढगाळी किंवा दव पडत असेल तर त्याचा प्रॉब्लेम होतो. सर तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही रोपं वगैरे पानं लावली आणि 4 लावलेत तुम्ही, तर त्याला तुम्ही काय नियोजन केलं होतं? ड्रॅगन फ्रूटसाठी असं काय आळवणी वगैरे काय? ड्रॅगन फ्रूट लावायचं ठरल्यानंतर आम्ही आमच्या काकांकडून रोपं घ्यायची का स्टिक लावायची असा विचार करत होतो. पण यांची झाडं इतक्या चांगल्या प्रमाणात डेव्हलप झालेली होती, स्टोरेज खूप चांगलं आहे त्यांच्या बागेचं, त्यामुळं आम्ही स्टिक घ्यायच्या ठरवले आणि डायरेक्ट स्टिक न लावता स्वतः रोपं तयार करायची ठरवली. कारण सगळीकडे जर आपण स्टिक लावल्या त्या तर सगळीकडे आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन तो प्लॉट राहत नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक झाडाच्या शेजारी आपण फिरू शकत नाही. तेच जर आपण रोपं तयार केली तर सायमल्टेनियसली एका वेळी ती आपण ऑब्झर्वेशन करू शकतो, त्याला ड्रेंचिंग वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो. मग आम्ही मला वाटते 24 का 25 नोव्हेंबरपासून ते स्टार्ट केलेलं, कटिंग करणं, तासणं, रोपं तयार करणं. 45 दिवसामध्ये आमची रोपं फुटून येऊन चांगली एस्टॅब्लिश झाली. त्यानंतर आम्ही 16 जानेवारीला त्या रोपांची लागण केली. लागण करायच्या अगोदर नांगरट केलेली होती प्लॉटची पूर्ण. नांगरट केल्यानंतर नांगरटीच्या अगोदर प्लेन ऊस तुटून गेल्यानंतर पूर्ण आम्ही रोटर मारला. रोटर मारून झाल्यानंतर डांबांची उभारणी केली आखणी करून 11x8 वरती. आणि त्यानंतर नांगरटीचं 1-1 तास आम्ही डांबांच्या साईडला पाडलं. डांबांच्या साईडला पाडल्यानंतर त्याच्यामध्ये एक 6 ट्रॉली शेणखत, थोडंसं कोंबडी खत आणि थोडंसं कंपोस्ट, आणि त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटची अशी एक भट्टी लावून ठेवलेली होती एकत्र. ते शेणखत कुजावं, कारण त्याच्यामुळे परत ह्या झाडांना प्रॉब्लेम होऊ नये. सिंगल सुपर फॉस्फेट कुजवायचं काम करतं. मग ते नंतर सिंगल सुपर फॉस्फेटन ते शेणखत वगैरे कुजलेलं सर्व आम्ही त्याचा डांबाच्या भोवती गोल रिंगण करून
घातलं. पूर्ण याच्यात घातलं नाही कारण त्याचा उपयोगच नाही ना सध्या घालून, मुळांची संख्या वाढत नाही फास्ट. त्यानंतर मग त्याला 3-4 दिवशी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास याचं ड्रेंचिंग केलं, रॉटिंग होऊ नये म्हणून. रॉटिंग होऊ नये म्हणून त्याचं ड्रेंचिंग केल्यानंतर 8-10 दिवसानंतर खतांचं ड्रेंचिंग चालू केलं. 19-19 बुरशीनाशकं असं कॉम्बिनेशन मी दर 15 दिवसाला खतांचं ड्रेंचिंग करणे आणि 1 महिन्यातून एकदा ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बुरशीनाशकं यांचा वापर मी चालू केलेला आहे. तर सर खरंच आम्हाला वाटतं की तुम्हाला खूप प्रॉब्लेम आलेत की आळीचा वगैरे अटॅक झाल्यामुळे, म्हणजे दोन्ही पिकं एकत्रित केल्यामुळे. पण केलंय ते नियोजन खरंच योग्य पद्धतीने केलंय. समजा जर नवीन शेतकरी असेल तर ठीक आहे, तुम्ही जॉब करताय, तुम्हाला सोर्स आहे, पण जे शेतकरी फक्त शेतीच्या याच्यावरती अवलंबून असतात तर त्यांच्यासाठी फायदेशीर आम्हाला वाटला प्रोजेक्ट तुमचा खूप छान आहे. जी काय खर्च आपला एकरी 6-7 लाख रुपये खर्च जातो. 5 लाख पासून 7 लाखापर्यंत आरामात जातोय. मग ते खर्च शेतकऱ्यांना 2 वर्ष काहीच नाहीये मिळत, त्याच्यातून नाही मिळत, 2 वर्ष अशीच जातात. मग तोपर्यंत जर ही अशी पिकं असेल तर नक्कीच त्यांचा कुठेतरी 100% 60-70% आता निघून जाणार. मला हे जर कॅल्क्युलेट केलं तर आल्याचं क्षेत्र 18 गुंठापर्यंत भरते, 17 ते 18 गुंठ. तर मला याच्यातून 9 टनापर्यंत अपेक्षित आहे उत्पादन. 9 टन जरी मिळालं आणि 60 ते 70 रुपये जरी दर सापडला तरी माझं 80% 70-80% ड्रॅगन मधून पूर्ण खर्च माझा निघून जातोय. आणि याच्यासाठी 20% म्हणजे ती काहीच नाहीये, तो माझा प्लस पॉइंट आहे. आणि ज्यांना लघु क्षेत्र आहे त्यांच्यासाठी आंतरपीक करणे, मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवणे काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग त्याच्यासाठी ही दोन्ही सर आता तुम्हाला जे अनुभव आला तर आले आणि भुईमुग करू शकतात का? करू शकतात. काही अडचणी तुम्हाला काही अडचणी म्हणजे आता मला अडचण म्हणजे फक्त आल्यासाठी थोडासा प्रॉब्लेम भुईमुगाचा असा झाला की जो टिक्का म्हणजे टिक्का स्पॉट डिसीज त्याला बोलतो आपण, तो टिक्का आणि तांबेरा जो येतो त्याच्यामुळे थोडासा आल्यावरती माझ्या तांबेरा वाढलेला होता. पण तो आता पाऊस पडल्यानंतर थोडासा कमी झाला आणि औषधाचं नियमित स्प्रे हलक्या भारी क्वालिटीची जर तुम्ही स्प्रे घेत राहिला 120 दिवसानंतर थोडंसं आल्याला करप्याचा अटॅक वाढतो. त्या दिवसांमध्ये तुम्ही हलक्या भारी अशा आलटून पालटून जर आठवड्याला जर स्प्रे घेत राहिला तर तुम्हाला एवढा काही प्रादुर्भाव दिसणार नाही. होय का सर? आल्यावरती जेणेकरून बुरशीचं कीटकनाशक हे फवारणी जास्तीत जास्त शेतकरी करत राहतात 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या अंतराने. मग तसं तुम्ही आल्याचं काय नियोजन केलं? आलं पण जबरदस्त बसलंय तुमचं. आल्याचं माझं नियोजन म्हणजे ऍक्च्युली मी असं आहे की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ह्या दोन्हीला फॉलो करणार आहे. काही लोक म्हणतात की फक्त ऑर्गॅनिक केलं पाहिजे, काही म्हणतात इनऑर्गॅनिक केलं नाही पाहिजे. तसं नाहीये. त्या दोन्हीचा जर समतोल साधला तरच तुम्ही उत्पादन काढू शकता. मी पहिल्यांदा याला सुद्धा प्रत्येक बेडवरती शेणखत घातलं, त्यानंतर रोटर मारला, त्यानंतर परत सरी सोडली. हा एक मला बेनिफिट मिळालाय इतर आल्याच्या तुलनेमध्ये. माझे अजूनही प्लॉट आहेत 2-3 आल्याचे, 2.5-3 एकर आला आहे. पण या प्लॉटचा मला एक वेगळा एक्सपिरियन्स असा आला की पहिलं शेतामध्ये सगळीकडे पसरून शेणखत टाकलं जातं. याच्या बाबतीत मी फक्त बेडवरती सरी सोडून शेणखत टाकलं, त्यानंतर रोटर मारला आणि परत बेड तयार केला. त्यामुळे ते प्रॉपर शेणखत मिक्स झालं आणि व्यवस्थित त्या बेड पुरतंच लागू झालं. म्हणजे असं शेणखत पण जास्त वाया जात नाही, कमी शेणखतामध्ये. तसंच केलं. गोल रिंगण करून ते म्हणजे ते पण बचत होती आणि बेडला पण तुम्ही तसंच. आणि परत काय केलं, डिकम्पोजर मागल्या वर्षी मी ज्यावेळी आलं केलं त्यावेळी डिकम्पोजर आणि जीवामृत ह्याचा खूप फायदा झाला मला. त्याच्यामध्ये जी इम्युनिटी पॉवर जी राहते ती वाढवण्याचं काम ते करते. आणि मुळामध्ये त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहेत ते जमिनीतील उपलब्ध असणारे अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करण्याच्या स्वरूपात देण्याचं काम हे ते जीवाणू करतात. मग त्याचा मी प्रत्येक आठवड्याला 200 लिटर जीवाणू सोडत असतो, डिकम्पोजर आणि जीवामृत. आणि त्याच्यासोबतच मी आठवड्याला इस्रायलचं मी शेड्यूल ठेवलेलं आहे. मी काही खोटं सांगणार नाही. लोक बोलतात की केमिकलचा प्लॉट हे ते, आम्ही केमिकल वापरत नाही. मी केमिकल वापरतो. मी क्लिअर सांगतो की मी बेसल वापरलं नाही. लोक 3-3 वेळा बेसल टाकतात. 3 भरीला लोक बेसलचा डोस देतात. मी पहिल्या वेळी फक्त सिंगल सुपर फॉस्फेट, थोडंसं DAP, तंबाखूची पूड आणि हे नीम पेंट आणि रिजंट एवढंच मी पहिल्यांदा आलं लावताना टाकले.
त्यानंतर मी एकही बेसल डोस दिलेला नाही, कारण मला माझ्या व्यापातून जेवढं होते मी तेवढंच करू शकतो. हां. मला ड्रिपनं खतं सोडणं शक्य आहे, हां. मी ते केलं. म्हणून मी आठवड्याला मी 30 ते 60 दिवसापर्यंत 19-19, 60 ते 90 दिवसापर्यंत 12-61, 90 ते 120 दिवसापर्यंत 13-40-13, त्यानंतर 120 ते 150 दिवसापर्यंत 0-52-34, 150 ते 180 दिवसापर्यंत 13-0-45. हे शेड्यूल माझं आहे ठरलेलं. मागल्या वर्षी पण मी तेच फॉलो केलेलं. पण आत्ता काय झालं, उष्णतेचं जरा जास्त ऑक्टोबर हीट चालू झाले, त्यामुळं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे. मग त्यामुळे हीट चालू झाल्यामुळे खतं मी थांबवलेत. कारण जर खतं नाही थांबवलं तर जमिनीतली उष्णता वाढून सड लागण्याची शक्यता असते. पण बेसल डोसचं काय होतंय, तुम्ही शॉर्ट करंट त्याचा लागू राहतोय, पण जे प्रमाणात तुम्हाला आता सकाळी जेवला की तुम्हाला संध्याकाळी जेवण पाहिजेच. हेच तुम्ही जर 2 दिवस जेवला 3 दिवस नाही जेवला तर नाही जेवलं. तुम्हाला जर चांगलं उत्पादन काढायचं असेल आणि मार्केट जर चांगलं आहे किंवा रेट आहेत हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही थोडेफार पैसे खर्च केले पाहिजेत. आता मी इस्रायलचा वापर करतोय, तर त्याचबरोबर मी जीवाणू देऊन त्यांची डॉमिनन्सी कशी डिटर्मिनेट होईल किंवा बाबा त्यातून उष्णता वाढते, तर त्याच्या जागी ते ट्रायको सोडणं, सुडोमोनास सोडणं, जीवाणू सोडणं, नंतर मायकोरायझा सोडणं, ह्याच्याबरोबरच त्याचा वापर आहे. त्यामुळं तुम्ही पीक बघू शकता. फुलकडी आहे. हां, फुलकडी आता चालू झालेली, मॅच्युअर झालाय. हा पीक माझा हा पीक पण अशी खूप जाडीला छान आहे. हा प्लॉट माझा आता 150 ते 160 दिवसाचा झालेला आहे. 160 दिवस. 160 दिवसाचा झालाय. सर जबरदस्तच केलंय तुम्ही नियोजन खरंच. आणि जी तुम्ही सांगितली माहिती की पूर्ण रासायनिक नसून ऑर्गॅनिक पण आहे, असं अशा पद्धतीने तुम्ही इथं नियोजन केलंय. आणि काही शेतकऱ्यांनी असं पण आम्हाला, म्हणजे जे तुमचं नियोजन आहे असंच आम्हाला एका शेतकऱ्याचं ऐकायला मिळालं होतं. ते पण म्हटलं होतं की रासायनिक आपण वापरत असताना त्याला जीवाणूंची साथ गरजेची आहे. रासायनिक खतं आपल्या प्लॉटमध्ये लागतात. ऍक्च्युली त्याचं तत्व असं आहे, सायंटिफिकरित्या हे बऱ्याच जणांना माहित असेल किंवा नसेल. आपण जी जमिनीमध्ये खतं टाकतो ती खतं पिकाला अवेलेबल होण्यासाठी जे जीवाणू असतात, आता लोक बोलतात की शेणखत घातल्यानंतर उत्पादन, शेणखत घालून कधी उत्पादन वाढत नसतं. शेणखत हे फक्त जमिनीचं तब्येत चांगली ठेवण्याचं, म्हणजे भुसभुशीतपणा ठेवणं, हे ते. ऍक्च्युली जी मूलद्रव्य असतात NPK वगैरे ती खतातूनच अवेलेबल होतात. ते जे ह्युमिक आहे ते जीवाणूंचं खाद्य आहे. ज्यावेळी ते जीवाणू ते खातात ऑर्गॅनिक मॅटर, त्यावेळी त्यांच्या बॉडीतून जे ॲसिड सिक्रीट होतात, ते ॲसिड्स ते जी आपण खतं टाकतो त्या खतांना विरघळतात आणि ती अशा स्वरूपात उपलब्ध करून देतात की ती प्लांट ते पटकन शोषली जाऊन पिकाला उपलब्ध होतील. म्हणजे प्लांट काय डायरेक्ट अपटेक करतं का? नाही करत. हे उपलब्ध करून देण्यासाठी त्या जीवाणूंची गरज असते. म्हणून आपण जीवाणूंचा काउंट वाढता ठेवायचा. बाजारामध्ये ते ऑलरेडी खूप महागड्या स्वरूपात वगैरे पण उपलब्ध असतात, पण तुम्ही स्वस्तामध्ये जर घरगुती करू शकत असाल तर कशासाठी आपण, आणि ते जर रेग्युलर ठेवलं तर आपण जे केमिकल्सचा यूज करतोय त्याचा सुद्धा बॅड इफेक्ट दाखवत नाही, कारण आपण त्याच्या सोबतीला जीवाणूंची वगैरे हे सोडतोय. त्याच्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये खरंच खूप छान तुम्ही प्लॉट आणलेला आहे. आणि सगळ्या गोष्टी करत असताना भुईमुग पण एक नंबरच तुम्ही आता आम्हाला उपटून पण दाखवलं. आणि आल्याचंही तुमचं नियोजन छान आहे. आता थोडंसं तुम्ही जी की बॅकअप आलाय आळीचं थोडंसं झाल्यामुळे तुमच्या फुटवरती, पण तरी पण फुटवे खूप छान दिसत आहेत. 9 महिन्यापर्यंतचे फुटवे खूप छान आहे. हो. आता काहींचं आम्ही बघितले प्लॉट तर 1 वर्षाचा, म्हणजे पहिल्या वर्षी ज्यावेळेला फ्लावरिंग येते त्यावेळेला असे प्लॉट आहेत काहींचे. आता ऍक्च्युली 1 वर्षाचं त्यांचं असं आहे, म्हणजे ज्या वेळेला ते घेतात. आता तुमच्या याला फुलकळी वगैरे आहे का? फुलकळी आहे आमच्या ह्याला, कुठे कुठे आलेली आहे. आम्ही बरेच ठिकाणी आलेली होती ती आम्ही काढून टाकली. कारण आत्ता जर आपण ज्यावेळी फुलं येतात जर ती आपण ठेवली तर पूर्ण ताकद झाडाची ही त्या फुलाकडेच लागली जाते, फळाकडे, फळ पोचण्याकडे. त्यामुळे आत्ता आपलं थोडंसं आम्ही खाण्यापुरते इकडे तिकडे फळं ठेवलेली आहेत. पण सध्या आमचं टार्गेट आहे की मे-जूनच्या दृष्टिकोनातून झाडांची तयारी करून घ्यायची आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल. आमच्या चुलत्यांनाच आम्ही टार्गेट केलेलं आहे. त्यांनी 12+ काढले, तर आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 टनापेक्षा जास्त उत्पादन काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही, पण सांगून सुद्धा हे जे द्राक्ष बागांदारांना माहीत असेल, सपकिन जे कटिंग केलं जातं, जी खालून पहिली ब्रँच येते त्याला जर तुम्ही कट दिला इथे, तर मग तिथून तुमचं 1, 2, 3 इथं 3 निघालेले आहेत. इथं बघा, इथं एकाच ब्रँचला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8
8 फुटवे निघालेत. असे तुमच्या जर 4 ब्रँचेस असतील, 8 चौक 32 फुटवे आत्ताच झाले. त्या 32 फुटव्यांचे अजून 8 महिन्यामध्ये अजून 30-40 फुटवे वरच्या साईडने निघतात. नक्कीच. मग जर 70-80 तुमचे फुटवे असतील, 60 फळं जरी तुम्ही धरली पूर्ण सीझनमध्ये एका झाडाला 300 ग्रॅम जरी धरलं, 18 किलो माल निघाला. सर तुम्ही 18 ते कमीत कमी म्हणतोय मी. आणि तुमच्या चुलत्याचंही मी काय म्हणतोय कमीत कमी पैसे घालवायचे म्हणजे पैसे आले पाहिजेत. नाही, पूर्व तयारी म्हणजे आपण करायचं असलं, नवीन जर कुठली गोष्ट करत असलो तर पूर्ण माहिती आपल्याला आधीच असणं खूप गरजेची असते. आता तुम्ही सर आहात, तुम्हाला ते जे आपलं इनपुट आहे आउटपुट त्याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे ना. मिळालंच पाहिजे. जी इन्व्हेस्ट केलं त्याच्यापेक्षा जास्त मिळालंच पाहिजे. जसं की सरांनी पण नियोजन म्हणजे तुमचं नियोजन खूप छान आहे की जी आपण आता तुम्ही प्लॉटसाठी जी काय खर्च केला आतापर्यंत टोटल खर्च किती आहे तुमचा? आतापर्यंत आमचा 6 लाख ते 6.5 लाखापर्यंत खर्च गेलेला आहे. अंदाजे मला पूर्ण 1 वर्ष होईपर्यंत 7.5-8 लाखापर्यंत जाऊ शकतो खर्च. कारण मला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा खूप खर्च झाला या गोष्टीमुळं. पण ते आल्यामध्ये माझं कव्हर होऊन जाते. आणि एवढा प्लॉट 8 महिन्यामध्ये आणण्यासाठी ऑफकोर्स मला खर्च गेलेलाच असणार आहे. खालून मी जे काही घालतोय, माझं दर 15 दिवसाला फिक्स शेड्यूल आहे ठरलेलं ड्रॅगनचं. कधी काय सोडायचं, कधी काय नाही सोडायचं. काय काय सोडतं? खालीतून जमिनीतून रासायनिक पण सोडतो, ऑर्गॅनिक सुद्धा सोडतो, रासायनिकचा सुद्धा वापर करतो, जीवाणू सुद्धा वापरतो, बुरशीनाशकं सुद्धा वापरतो. मी एकावरती कोणावरतीच अवलंबून नाही राहू शकत. तुम्ही आम्हाला 7-8 लाख रुपयाची खर्च सांगितला, ती फक्त ड्रॅगन फ्रूटचा सांगितला का तुम्ही भुईमूग? नाही, फक्त ड्रॅगनचा सांगितला. खर्च करण्यावर आहे मॅडम. तुम्ही जर लावून सोडून दिलं तरी सुद्धा तुमची बाग येणार, फळं निघणार. तुम्हाला जर टार्गेटेड उत्पादन काढायचं असेल तर थोडेफार पैसे हे खर्च करावेच लागतात. मग सर आलं तुमचं किती लागवड केली ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही? या क्षेत्रामध्ये आलं एक 17 ते 18 गुंठ बसलं. बियाणं किती लागलं? बियाणं मी एकरी 1300 किलोच्या हिशोबानं, मी म्हणजे 3 एकरासाठी टोटल बियाणं ठेवलेलं होतं. तर एकरी 1300 किलोच्या हिशोबानं बियाणं लागते. चांगली लागण करायची असेल आणि चांगला पंजा माल लावायचा असेल बियाणाचा तर तुम्हाला 1300 किलो तरी ठेवावं लागतं. त्यातनं थोडंफार खराब वगैरे निघाल तर 1000-1200 किलो. कारण ज्या प्रकारची तुम्ही कुडी लावताय त्याच्यावरती तुमचे फुटवे, उत्पादन ह्या त्या पण गोष्टी बऱ्याचशा मॅटर करतात. आल्याचा वाण असा आपला सातारीच आहे, सातारी माहीम, जेणेकरून तोच प्रामुख्याने लावला. हो, सातारी. सरासरी एक आल्याचा तुमचा बियाण्याचा खर्च आणि आल्याचा आतापर्यंत खर्च काय सांगू शकता? आतापर्यंतचा असा खर्च काढलेला नाहीये, पण मागल्या वर्षीचा मी खर्च मला अर्धा एकर धरा, 18 गुंठच होतं पण अर्धा एकराला मला 1,30,000च्या आसपास खर्च गेलेला होता. म्हणजे एकरी 2.5 ते पावणे 3 लाख. आणि भुईमुग कोणता केला? भुईमुग, आता भुईमुगाच्या बाबतीत सांगायचं तर सहज म्हणून पाहुण्यांनी आम्हाला खायला दाणे दिलेले होते मोठे मोठे निम पसऱ्याचे. आम्ही आपलं ते आयडिया आली डोक्यामध्ये, बाबा तण खूप येत होतं सारखं, चिघळ खूप त्रास देत होती. मग म्हणलं टोकून द्यावं थोडं. पण ते एवढं जास्त पसरलं, त्याला खत अन्न पाणी भेटल्यामुळं. पण त्याच्या आता शेंगा पण चांगल्या आलेत, त्यामुळं काय एवढं हे नाही. ऍक्च्युली ड्रॅगन फ्रूटमध्ये डांबांचा खर्च जास्त येतोय. तुम्ही घेण्यावरती आहे. 150 रुपयापासून डांब मिळतात. हा जो डांब आहे तो आम्हाला 210 रुपयाला पडला. रिंग सुद्धा 210 रुपयाला पडली. रिंग आम्ही स्वतः आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून बनवून घेतलेली आहे. सळी बांधणे वगैरे ह्या त्या गोष्टी, त्याचा खर्च आहे. शेणखताचा खर्च आहे. या पिकाला बरंचसं काही म्हणजे वरतून एवढं ॲब्सॉर्ब केलं जात नाही. हे काही पान म्हणजे पान नाही आहे मॅडम, हे खोड आहे. हे काटे म्हणजे पान आहे. हे निवडुंगाचाच प्रकार आहे. ह्या पानांचं काट्यामध्ये रूपांतर झाले आणि हे आहे ते खोड आहे. त्यामुळे याच्यातून एवढं काय शोषलं जात नाही. बऱ्याचशा गोष्टी याला मुळाद्वारेच द्याव्या लागतात. त्याच्यामुळे फवारणीची वगैरे काय अशी फक्त किडीसाठी आणि रोगासाठी थोडंसं जपावं लागतंय. बरेचसे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा काय ह्या त्या गोष्टी खालूनच द्याव्या लागतात. आणि याच्यामध्ये ट्रायल अँड इरर, म्हणजे तुम्ही ट्रायल घ्या, सक्सेस मिळवा, त्यात तुम्हाला जे म्हणजे रिझल्ट आला ते तुम्ही फॉलो करा. कारण याचं शेड्यूल कोणाकडेच नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयोग करतोय आणि सक्सेस होते. नवीन प्रॅक्टिकल ही सी व्हरायटी आहे. नवीन काहीतरी प्रॅक्टिकली स्वतः शिकलं जाते आणि त्या गोष्टी आपल्या होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण साधन धरलंय. की म्हणजे कसं नवीन शेतकरी असेल, आता जसं की तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव आला, पण तुमचा अनुभव शेअर केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आधीच पूर्वतयारी त्यांना माहिती मिळते की काय केल्यानंतर काय होतंय ते.
मी या मताचा आहे की केमिकलचा वापर करा, हं. पण तुम्ही झाडामध्ये इम्युनिटी कशी वाढेल, तुमचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा चांगला राहील याकडे जास्त लक्ष द्या. हं. तुमचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर तुमचा वाढला तर तुम्हाला झाडाला वेगळं काही केमिकल देण्याची काही आवश्यकता पडत नाही. हां, हां, खूप कमी प्रमाणामध्ये 80-20% तुमचं ते काम होऊन जाऊ शकतं. हां, हां. आणि नवीन शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणसाल तर तुम्ही थोडंसं डोकं लावल्याशिवाय सध्याच्या जगामध्ये ऑप्शन नाही आहे. सर, कारण युवा सध्याचे शेतकऱ्यांना मार्केट- काय संदेश द्याल मग? युवा शेतकऱ्यांना एवढाच संदेश आहे की तुम्ही फक्त पैशाच्या मागे लागून शेती केली तर तुम्हाला कधीही पैसे मिळणार नाहीत. हां, तुम्हाला ती आवड म्हणून शेती करा हां. आणि त्याच्यात सक्सेस कसं मिळेल याकडे लक्ष द्या. पैसे ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतील. होय का? तर आता मला वाटतंय सरांनी आपल्याला सखोल माहिती अशी दिलेली आहे. आता आपण इथेच थांबतोय. सर, आपण खूप छान माहिती दिली. आपले धन्यवाद. आपल्या दोघांचे धन्यवाद. धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.